संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे भयंकर फोटो समोर आलेले आहेत। हैवानांनी देशमुखांना हाल हाल करून मारलंय, मरणालाही भीती वाटेल असे हे फोटो आहेत। इतकी क्रूरता येते कुठून हा प्रश्न कोणालाही पडेल अशी सगळी दृश्य असे फोटो आता समोर आलेले आहेत। काळजाचा थरकाप उडवणारे हत्येचे हे फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाला सुन्न करणारे हे फोटो आहेत। सैतानाला लाजवेल असं कृत्य या मारेकऱ्यांनी केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे हे क्रूर फोटो आता समोर आलेले आहेत। हैवानांनी देशमुखांना अक्षरशः हाल हाल करून मारलंय आणि या सगळ्या घटनेचं चित्रीकरण करण्यात आलं। त्याचे हे फोटो, त्याचे ही इमेजेस समोर आलेले आहेत। ही दृश्य, हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात। अत्यंत संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे आणि या क्रूर घटनेचे हे फोटो समोर आलेत। अक्षरशः मरणालाही लाजवेल, भीती वाटेल अशी ही सगळी घटना, असं हे कृत्य या सैतानांकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून ही या फोटोंकडे आपल्याला बघावं लागेल। संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या करण्यात आली, त्या क्रूर हत्येची वर्णन आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत मागच्या काही दिवसांमध्ये। मात्र ही हत्या, ही एकूणच घटना किती क्रूर होती हे सांगणारे हे फोटो आता महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत। हैवानांनी संतोष देशमुख यांना अक्षरशः हाल हाल करून मारलं, मरणालाही भीती वाटेल असे हे सगळे फोटो, अशी सगळी घटना आता महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। इतकी क्रूरता येते कुठून हा सवाल ही दृश्य बघणाऱ्या प्रत्येकाला पडावा अशी ही सगळी ही घटना आहे। या घटनेचे हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या हत्येच्या सगळ्या कथा कहाण्या आपण सगळ्यांनी अनेकांच्या तोंडून ऐकलेल्या आहेत। पोलिसांच्या रिपोर्टमधनं सुद्धा हा सगळा घटनाक्रम समोर आलेला होता। मात्र आता या घटनेचे नेमके फोटो पुढे आलेले आहेत। महत्त्वाचा पुरावा म्हणून अर्थातच या फोटोंकडे पाहावा लागेल। महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना आणि तितकेच हादरवणारे हे फोटो या घटनेचे पुढे आलेले आहेत। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे हे भयंकर फोटो आता या क्षणाला आपण पाहतोय आणि याच विषयी आपण बोलूया। बीडमधनं प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण अनेकांच्या तोंडून, पोलिसांकडून सुद्धा या सगळ्या क्रूर घटनेचं वर्णन ऐकलेलं होतं। ते सगळं वर्णन ऐकताना अक्षरशः आपल्या अनेकांच्या अंगावरती काटा आलेला होता। पण आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये ही क्रूरता या मारेकऱ्यांची महाराष्ट्राच्या समोर आले, तेव्हा स्वाभाविक आहे की संवेदनशील मन हे हादरणार आहे हे सगळे फोटो बघून। नक्कीच गुरु, अतिशय धक्कादायक आणि संताप आणणारे असेच हे फोटो आहेत। ज्यावेळी या सगळ्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती आणि या आरोपींच्या रिमांडसाठी ज्यावेळेस पोलीस ही बाजू मांडत होते की आरोपींनी एक व्हिडिओ काढून तो एका ग्रुपवर व्हायरल केला होता आणि त्याबाबतचे एव्हिडन्स प्राप्त झाल्याचं देखील सांगितलं होतं। तसेच हे सगळं कृत्य करत असताना आरोपींच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाची भावना नव्हती। या उलट ते हसून हा सगळा प्रकार एन्जॉय करत होते असं देखील तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता त्याची जी हत्या आहे, जी भयानकता आहे, ती आता या फोटोच्या माध्यमातूनच समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये कशा पद्धतीने सेल्फी काढताना जो आरोपी आहे केदार नावाचा, तो कशा पद्धतीने हसतोय, दुसरीकडे सुदर्शन मुले कशा पद्धतीने मारहाण करतोय, हे सगळं समोर आले। तसेच संतोष देशमुख यांचा जे मृतदेह आहे तो कशा पद्धतीने पडलाय हे देखील या फोटोच्या माध्यमातून समोर आले। म्हणजे अतिशय भयानक पद्धतीने हा सगळा प्रकार झालाय आणि गंभीर बाब म्हणजे आरोपींच्या चेहऱ्यावर याबाबतचा कुठलाही पश्चातापाची भावना दिसत नसल्याचं यामध्ये दिसतंय। एकंदरीतच हे सगळे फोटो जे आहेत ते संताप आणणारेच आहेत गुरु। आता या प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल झाले, याची सुनावणी देखील 12 मार्च रोजी होणार आहे दुसरी। आणि यामध्ये आता न्यायालयात कशा पद्धतीने सगळे युक्तिवाद होते आणि न्याय देवता आता काय या आरोपींना शिक्षा सुनावते हे देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होऊ शकणार आहे। खरंय उदय, या सगळ्या घटनेमागची क्रूरता समोर आलेली आहे।